जर कुणाला पेट्रोल पंप टाकायचं असेल तर या गोष्टी जाणून घ्या. लक्षात घ्या, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं असते. सर्वात अगोदर तुम्हाला बाउंड्री वॉल म्हणजे वॉल कंपाऊंड आणि मुरूम फिलिंग हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कोणतेही पेट्रोल पंपचं जर तुम्हाला काम करायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला फिलिंग करून द्या म्हणतात. कंपनीवालेसुद्धा तुम्हाला सांगतात फिलिंग करून द्या आणि अशा पद्धतीचं बाउंड्री वॉल करून द्या. ही बघा, हे पेट्रोलचे टंकी आहेत आणि अशा पद्धतीचं वॉल आहे. तुम्ही वरतीसुद्धा उचलू शकता तुम्हाला जशा पद्धतीचं पाहिजे. जर तुम्हाला लेवलमध्ये असेल जागा तर जास्त तुम्हाला मुरूम लागणार नाही. आणि तुम्ही बघू शकता हा जो गड्डा बनवला आहे तुम्हाला दाखवतो. बघा, पेट्रोल आणि डिझेलचे टंकी टाकण्यासाठी अशा पद्धतीचा गड्डा बनवला जातं. बघा, असा खाली भीम टाकला जातो आणि साईडले दिवाल घेऊन ते गड्डा बनवतात. आता हा जो गड्डा असतो आपल्या पद्धतीनं कशी टंकी बसवली जाते त्या पद्धतीचा. आता हा गड्डा जास्त गड्डा असल्यामुळे तो 3 फूटच बनवला आहे, परंतु 7 फूट 8 फूट 10 फूट जशी टंकी तुम्हाला बसेल त्या पद्धतीचे ते गड्डा बनवला जाते. तुम्ही बघू शकता त्याला हुक दिलेले आहे. आणि हे जे आपली टंकी आहे या टंकीला असं डांबरच्या पट्ट्या लावल्या जातात. बघा कशा पद्धतीनं पट्ट्या लावलेल्या लावत आहेत. पूर्ण टंकी बिलकुल एकही दिसणार नाही अशा पद्धतीने डांबरच्या पट्ट्या लावल्या जातात. आता हा पट्ट्या कशासाठी आहे की त्याला थोडं त्याला काय म्हणते थंड असायला पाहिजे, जास्त गरम येऊ नये आणि कुठूनही लीक असू नये. आता डांबरच्या जे पट्ट्या असतात ह्या कंपनीच्या असल्या पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला कोणत्याही कंपनीचे येऊन लावून देतील तर कंपनीला विचारा, त्यांच्याकडे डायग्राम असतं कशा पद्धतीने लावलं जातं ते त्या डायग्रामनुसार आणि ते ठरवले तर कंपनीचेच त्यांना पट्ट्या लावायचे असतात. जे वेंडर लोक असतात ते आपले पैसे वाचवण्यासाठी ते करतात. तर याला गॅसनं त्याला गरम केलं जातं. ते गॅसचं आहे, गॅसने गरम करून त्याला चिपकवलं जातं. चिपकवण्याच्या पहिले त्याला ऑइल पेंटसुद्धा केला जातो. त्याला पेंट करून नाही म्हणून हा असा जसा आला तसा दिसत आहे, परंतु ज्याला पट्ट्या चिपकवल्या आहेत त्याला पेंट केलं आहे. पेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये हे केलं जातं, टेस्टिंग केलं जातं याचे. आता ते टेस्टिंग जे इंजिनियर असतात ते व्यवस्थित करतात की कुठं लीक आहे का नाही. टेस्टिंग केल्यानंतर तिथं पाणी भरलं, टेस्टिंग करताना फुल पाणी भरलं जातं आणि ते टेस्टिंग केल्यानंतर हा पाणी बाहेर काढला जातो. बघा, हा पाणी काढला जातो, मोटारने पाणी काढला जातो पूर्ण, त्याच्यामध्ये बिलकुल काही राहिलं नाही पाहिजे असं पाणी काढलं जातं. अशा पद्धतीचं पेंट लावला जातो त्याला, ऑइल पेंट, की त्याला चिपकलं पाहिजे, डांबर पेंट चिपकलं पाहिजे अशा पद्धतीचं याला ऑइल पेंट लावलं जातं. पूर्ण पेंट लावून अशा पद्धतीने चिपकवलं जातं. आता बघा कशा पद्धतीचं मांडून आहे तुम्ही पाहू शकता. त्या गड्ड्यामध्ये बरोबर क्रेननं आणून मांडलं जातं, कारण थोडंसंही त्याला लागलं नाही पाहिजे. आणि स्क्रू साईडले तुम्ही बघू शकता. बघा, त्याला स्क्रू बरोबर लावला आहे कारण तो हालचाल झाला नाही पाहिजे. ते भीममध्ये स्क्रू टाकलेले होते, त्याला नटाने पूर्ण कचून पूर्णपणे व्यवस्थित लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्याला वॉटर लेवलसुद्धा घेतलं जातं, थोडंसंही इकडे तिकडे जाऊ नये टँक म्हणून. जॉईंट आहे, एक पेट्रोलचे आहे एक डिझेलचे आहे, तर तो बरोबर लेवलमध्ये घेतला जातो.